सांगलीतून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा। गाजर दाखवत अर्धनग्न कार्यकर्त्यांनी केला सरकारचा निषेध। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अमरावती इथं सुरू असणाऱ्या अन्नत्याग आंदोलनास सांगलीतील त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवलाय। अर्धनग्न होत सरकारला गाजर दाखवत त्यांनी निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचं आश्वासन देत हे सरकार सत्तेवर आलंय, पण सत्तेवर येताच त्यांना या आश्वासनाचा विसर पडलाय। सरकारला जाग येण्यासाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी गेल्या 6 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। तसेच दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी 8 जून पासून हे आंदोलन सुरू आहे। अजूनही सरकारने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतलेली नाहीये। ही गंभीर बाब आहे। सरकार शेतकऱ्यांना आश्वासनांचा गाजर दाखवत आहे, त्याचा निषेध म्हणून आज सांगली येथील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गाजर दाखवत अर्धनग्न अवस्थेत हे आंदोलन केलं आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बच्चूभाऊ 8 तारखेपासून गुरुपौर्णिमेच्या मोजरी येथे बेमुदत अन्नत्यागाला बसलेले आहेत। पण ह्या प्रशासनाचं त्याच्यावर बच्चूभाऊंच्या अन्नत्याग आंदोलनावर अजिबात लक्ष नाही आहे। बच्चूभाऊंच्या समर्थनार्थ प्रत्येक महाराष्ट्रात जिल्ह्यात तालुक्यात त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन चालू आहे। काही ठिकाणी तिरडे आंदोलन चालू आहे, काही ठिकाणी शौलेशाही आंदोलन चालू आहे। या सरकारला जोपर्यंत जाग येत नाही, शेतकऱ्यांची खरी व्यथा कळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच पेटत राहणार आहे। आज बच्चूभाऊंना आज समजले आम्हाला मीडियामधून की बच्चूभाऊंना रक्ताचे उलटे झाले आहेत। हे जर असंच पुढत आणि विदारक चित्र झालं तर महाराष्ट्रामध्ये बच्चूभाऊंची तब्येत जशी बिघडेल तसं महाराष्ट्रातलं वातावरणही बिघडणार आहे। हे या प्रशासनानं लक्षात ठेवावं आणि आमच्या त्वरित मागण्या पूर्ण कराव्या। आज आम्ही सांगली जिल्हा प्रहार शक्ती वतीने आम्ही आज गांधी चौक येथे जे अहिंसेचं प्रतीक आहे महात्मा गांधींचं, यासमोर बसून आम्ही आज अर्धनग्न आणि गाजर आंदोलन करतोय। जे गाजर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना दाखवत आहे।